तर आज आहे भोगी आणि भोगीच्या निमित्त इथे ना त्या दिवशी काय केलं जातं की सकाळी जेव्हा आपण आंघोळ करतो ना त्यावेळेस तिळांनी आंघोळ केली जाते असं म्हणतात की म्हणजे गरम पाण्यामध्ये तीळ टाकायचे आणि आंघोळ करून घ्यायची आणि त्यानंतर इथं फ्रेश झाली मी इथे देवस्थ तुळशीपुढे रांगोळी काढली आणि नंतर मी दारापुढे काढली आणि तसं तर मी गेटच्या बाहेर सुद्धा रांगोळी काढते म्हणजे मला जर काढायची असली ना तर मला 3 वेळेस रांगोळी काढावं लागतं आणि मी ती रांगोळी काढते. कशी झाली माझी रांगोळी? साधी आणि सिंपल. त्यानंतर ना मला स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हणून इथे मी भोगीच्या निमित्त आमच्याकडे मुंगाची खिचडी केली जाते आणि भाजीसुद्धा केली जाते. आता भाजी कशाची करतात, कोणाकडे कोणत्या प्रकारच्या भाज्या करतात, कोणाकडे कसली, पण आमच्याकडे काय करतात ते पण तुम्हाला मी इथे दाखवते. त्यानंतर इथे मी कुकर लावून घेतला म्हणजे वरण लावलं आणि त्यामध्ये थोडीशी मुंगाची खिचडी लावली. इथे आमच्याकडे वालाच्या भाजी करतात म्हणजे वाल जे राहतात ना त्याची भाजी बनवली जाते आणि इथे माझी भाजीसुद्धा लगेच झालेली होती म्हणजे याला काही टाईम लागत नाही, लगेच 5-10 मिनिटात भाजी होते आणि देवाला मी अर्पण केलेलं होतं म्हणजे उपार दाखवलेला होता कारण माझी देवपूजा ऑलरेडी झालेली होती. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये.